हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे। आज आपण ज्वारीच्या पिठापासून उत्तप्पा बनवणार आहोत। हेल्दी आहे खूपच। त्यासाठी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। आता मिरची, कोथिंबीर, जिरे आणि ओवा घालून मिक्सरला भरड करून घ्यायची आहे। अर्धा कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे। अशी जाडसर भरड करून घेतलेली आहे मिक्सरमधून, त्यामुळे टेस्टी होतं। सगळं पिठात घालून घ्यायचं आहे। मीठ घालायचं चवीनुसार आणि भोपळा सगळा त्यातच खिसून घ्यायचा आहे, कारण खाली खिसला तर लाल होतो। आता असं सगळा खिसून घेतलेला आहे आपण। पाणी सुटतं भोपळ्याला, म्हणून जास्त पाणी घालायची पण गरज नाही। अर्धी वाटी पाणी घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। खूपच हेल्दी आणि टेस्टी आणि लवकर होतो नाश्त्याला। नक्की एकदा करून बघा। सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। आता यात अर्धा कप दही घालून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर दही नसेल तर ताक घाला, ताक नसेल तर लिंबूचा रस घातला तरी सुद्धा चालेल। आता हे 10 मिनिटासाठी भिजवून ठेवलेलं आहे। असं झाकून ठेवायचं 10 मिनिटासाठी। 10 मिनिट झालेलं आहे। त्यात इनो फ्रूट सॉल्ट आहे ते घालायचं आहे अर्धा पाकिट, आणि पाणी घालून घ्यायचं आहे फर्मेंट होण्यासाठी। आता सगळं चांगलं फिरवून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, चांगली जाळी पडते भोपळ्याच्या, आणि दही घातलंय ना आपण, त्यामुळे आंबटपणा येतो। चांगला असं बॅटर करून घेतलेलं आहे। तवा गरम झालेला आहे, त्याला चांगलं पुसून घ्यायचं आहे। हे नॉनस्टिक तवा आहे, त्यामुळे तेल पण घालायची गरज नाही आहे। 2 पळी घालून आपण चांगलं फिरवून घेतलेलं आहे। जेवढं पातळ पाहिजे तेवढं जरा फिरवून घ्यायचं। भोपळा आपण कच्चा घातलाय ना, त्यामुळे काय करायचं, याला झाकून ठेवायचं आहे। ज्वारीच्या पिठापासून मस्त हेल्दी उत्तप्पा तयार होतो। भोपळा तर असे तर मुलं खात नाहीत, त्यामुळे ही बेस्ट रेसिपी आहे। भोपळा पण मुलांना पोटात जातो। तेल घालायचंय वरून, तेल पण जास्त घालायची गरज नाही। बघू शकता तुम्ही कसला मस्त झालेला आहे। तुम्ही पण या प्रकारे मुलांना हेल्दी असा डोसा करून देऊ शकता, उत्तप्पा। मस्त लागतो टेस्टला। मुले एक ऐवजी 2 किंवा 3 तरी नक्कीच खातील। पोट पण भरतं। संध्याकाळच्या टायमाला सगळा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर बेस्ट ऑप्शन आहे। डिनर रेसिपी आहे, नक्की करून बघा। पोट सुद्धा भरतं 2च खाल्ल्यावर। मस्त हेल्दी टेस्टी उत्तप्पा आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा।